आज जिल्हा नियोजनची बैठक सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि माझ्या अध्यक्षतेखाली झाली. दरवर्षी सुमारे 27 ते 30% DPCचा निधी सरकारकडनं वाढवून देतो. मागच्या वर्षी 360 कोटीचा 406 कोटी रुपये निधी हा रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला. आजपर्यंत 320 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. 15 मार्चपर्यंत 100% निधी खर्च होईल अशा पद्धतीचा आराखडा आज आम्ही बैठकीमध्ये तयार केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की 730 कोटीचा आराखडा आम्ही मागणीसाठी शासनाकडे पाठवतोय आणि त्याच्यातला जास्तीत जास्त निधी आम्हाला मिळावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. गेल्या वर्षी 26चा आढावा घेतला आणि 26-27च्या आराखड्याला मंजुरी दिली आणि 730 कोटी रुपयाची मागणी आम्ही सरकारकडे केली. 406 कोटीपैकी 320 कोटी रुपयाच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या आहेत. 160 कोटी रुपये वर्ग झालाय. 3 महिने आचारसंहिता असल्यामुळे थोडा आपण मागे आहोत, पण 15 मार्चपर्यंत आपण 100% पैसे खर्च करणार. आराखडा काय प्राधान्याने घेतलं? जनसुविधेचे रस्ते आहेत, मत्स्य विकास आहे, बंदर विकास आहे, त्याच्यानंतर साकव आहे, त्याच्यानंतर ग्रामीण रस्ते आहेत, किल्ल्याचं जतन आहे, आरोग्य व्यवस्था आहे, पोलिसांचं सक्षमीकरण आहे, महिला व बालकल्याण आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहे. असं सगळ्यासाठी आपण 730 कोटी रुपये मागितले आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे की या वर्षीपेक्षा जास्त निधी आपल्याला मिळेल. आणि त्याच्या संदर्भामध्ये अजून आम्हाला काय पाहिजे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणार आहोत. सर, दादांच्या निधनानंतर आता अनेक चर्चा सुरू देखील आहे. आपण प्रमोद हिंदराव यांनी असं वक्तव्य दिलेले आहे की दादा हे कारणे जाणार होते, पण एक फाईल सैल आली त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला आणि त्यांना दुसऱ्या दिवशी प्लेनने जावं लागलं. प्रफुल्ल पटेलांमुळे त्यांना उशीर झाला असं त्यांनी कोणामुळं उशीर झाला आहे मला काही माहिती नाही आणि मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आता प्रत्येकजण तर्कवितर्क याच्यामध्ये लावतोय. ज्यांना कोणाला खरी माहिती आहे त्यांनी द्यावी. शेवटी आज त्यांचा आकस्मिक मृत्यू होणं हे आमच्या दृष्टीनं सगळ्यांच्या धक्कादायक आहे. कारण अचानक जी व्यक्ती जाते ती व्यक्ती कोणाशी काय बोललेलं आहे हे मी तर सांगू शकत नाही. कोण नेते भेटायला येणार होते हे मी सांगू शकत नाही. त्याच्यात प्रमोद हिंदूराव जे बोलले त्याच्यावर मी बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी काही खऱ्या असतील त्या समोर येतील. पण आज 100% खात्री आहे की सुनेत्रा वहिनी अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेतील. रोहित पवारांनी जे आरोप केले त्याचा खुलासा करण्याचा काही मी तथ्य नाही, कारण मला तुला काही माहितीच नाही. तुला न माहिती घेता बोलणं हे अजिबात योग्य नाही. हा प्रचंड संवेदनशील विषय आहे. उगाच आपण बोलायचं आणि ब्रेकिंग करून घ्यायची याच्यातला काही भाग नाही. त्याचा ब्लॅक बॉक्स चालू होता, बंद होता, की तो कसा रन होतो हे पण मला माहिती नाही. त्याच्यावर आपण कशाला बोलायचं? ज्यांना माहिती आहे ते बोलले असतील आणि ते पुरावे ठेवतील समोर. चांगल्या पद्धतीचा निधी वितरण किंवा इन्स्ट्रुमेंटसाठी होत आहे. काही BSNLचे प्रश्न होते. आज समाधानकारक आहे की BSNLचे नवीन अधिकारी आल्यानंतर आणि 4G काय त्यांचं नवीन टेक्नॉलॉजी आल्यानंतर सगळे अधिकारी उपस्थित होते. 125 BSNLच्या टॉवरना वीज द्यायची होती, तर ते 105 टॉवरना महावितरणने वीज दिलेली आहे आणि ते देखील कार्यान्वित होते. त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी देखील DPCला उपस्थित होते. आताच्या आराखड्याला तर राज्य शासनानं कुठेही कंपल्शन केलं नाही. आजच्या कार्यक्रमाला आता उद्या काय वेळ सांगते. ठीक आहे. असं वाटतं पराभव मान्य केला पाहिजे हे त्याला उत्तर आहे. बाकी जास्त मी आता काय बोलत नाही. जवळजवळ जिल्ह्यामध्ये जवळजवळ 50% जागा आहे. काय लोक काय वाटतं त्यावेळी एवढं तुम्हाला यश लोकांनी जिल्ह्याच्या मतदारांनी जो महायुतीवर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठेवून त्यांच्या अपेक्षा विकासात्मक पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने करू.